हसायला. ओके, चला संवाद साधूया तुमच्याशी. सध्या कोणता महिना चालू आहे? नाव काय महिन्याचं? एप्रिल. प्रचंड तापमान आहे बाहेर, खूप ऊन कडक आहे. आणि आपण तुमच्या पालकांच्या काही रिक्वेस्टमुळं, सर बेबीला थोडं झोपायला भेटलं पाहिजे, बेबीला आराम करायला भेटला पाहिजे, स्विमिंग क्लास जॉईन केलेत काहींनी क्रिकेट क्लास जॉईन केलेत, तर त्यांना वेळ भेटावा म्हणून आपण काय केलं आहे, सकाळी 7चा जो टाईम होता आपला तो किती वाजता केला आहे? 8 वाजता केला आहे. हे तुमच्या पालकांच्या इच्छेनुसार केलेलं आहे. किती जणांना टाईम बदललेला आवडला? 7चा 8 नक्की आवडला? खोटं बोलू नका बरं का. हां, छान. म्हणजे कशासाठी जर युटिलाइज करायलात ना, स्विमिंगसाठी वगैरे चाललं तर असाल, खेळत असाल, बाहेर फिरायला जात असाल, बरोबर, तर तरीसुद्धा आपण 8 ते 11 हा टाईम ठेवलेला आहे. 11:45 दरम्यान आपण छोट्या मुलांना सोडत आहोत. तापमान भरपूर वाढलं आहे. का बरं एवढं टेम्परेचर वाढलं आहे? कुणाला माहीत आहे का बरं टेम्परेचर वाढायलं एवढं? बघा बरं, यांना माहिती आहे. या दिदीला हुशार दिदी. मोरे दिदीला तर माहितीच नाही का वाढलं असेल टेम्परेचर. मला आपल्याला काय, कोण कुठे काय लाकडं जाळायला का काय करायला काय माहीत नाही म्हणे. ओके, या एवढ्या मुलांना माहिती आहे. बरं, तुम्हाला पण माहिती आहे. व्हेरी गुड, शाबाश. का टेम्परेचर वाढलंय रे? उन्हाळ्यामुळं वाढलंय. उन्हाळा पूर्वी नव्हता का? उन्हाळा काय आत्ताच आला का? हां, झाडं तोडायलेत लोक झाडं तोडायलेत. कशासाठी झाडं तोडायलेत? आपलं नाव दिसाव बिल्डिंगचं, आपला बोर्ड दिसाव, जागा कुठंतरी वापरात घ्यायला म्हणून माणसाने स्वार्थापोटी काय केले? झाडं तोडले. आणि त्याचा परिणाम काय व्हायलाय आता? प्रचंड ऊन. हवामान खात्याचा तर अंदाज आहे आता खूप तापमान वाढणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे. मग कुणामुळं झालं हे? आपल्यामुळं. आपण कोण आहोत? माणूस. माणसाच्या चुकीमुळं झालं. तर तुम्ही हे लक्षात घ्या. आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या कर्माचे भोग भोगत आहोत. तुमच्या नातलगांना, तुमच्या जवळच्यांना सांगा झाडं लावायला. म्हणणं लक्षात यायला आहे. हां, लोअर स्टँडर्ड स्टुडंट तुमच्याशी मी बोलतो आहे. बाकीच्या वर्गांचे तिकडे शिकवणी चालू आहेत सगळ्यांशी. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बेसिक डेव्हलपमेंट कोर्स प्लस रेग्युलर सिलेबसचाही कोर्स रन करायलात. तर त्यानिमित्तानं आपलं बोलणं व्हायलं आहे. तुम्ही नातलगांना सांगा झाडं तोडू देऊ नका. कारण आपण वर्षभर केलेली जी काही चुकीची कृत्य आहे त्याचा भोग भोगावा लागायला आपल्याला. आपण बघितलं ना, इकडे आनंदनगर रोडवरती, आनंदनगरपासून ते इथल्या आपल्या आरंभाच्या तोंडापर्यंतची बरीच झाडं तोडलीत ना. नवीन दुकानं आहेत म्हणून झाडं तोडलीत, नवीन घर आहेत म्हणून झाडं तोडलीत. काही जणांना त्या झाडांच्या जागी कुठंतरी छोटासा ठेला टाकायचा होता, दुकान टाकायचं होतं म्हणून झाडं तोडलीत. आणि झाडं लावायलेत का लोक? झाडं तोडणंच चालू आहे. मग यामुळं आपलं खूप मोठं नुकसान व्हायलं आहे. ते नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः झाड तोडू देऊ नये याच्यासाठीची भूमिका घ्या. तोडू देऊ नका, आग्रह करा. आईवडिलांना म्हणा, मम्मी पप्पाला म्हणा, का तोडत आहे ते झाड तोडू देऊ नका म्हणून म्हणा. तुम्ही स्वतः उभे राहा, झाड तोडू नका काका म्हणून बोला. आणि शक्य झालं तसं झाड लावण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला हे भोग भोगावे लागणार नाहीत. आणि या दिवसांमध्ये प्लीज एक खबरदारी, काळजी म्हणून, तुमच्यापैकी किती जणांना मी दररोज सूचना सांगतोय, किती जणांनी पाणी बॉटल सोबत आणलेल्या आहेत? व्हेरी गुड, शाबाश. आता तुम्ही पाणी बॉटल आणलेल्या नाही आहेत. पाणी बॉटल ठेवत चला. एखादं काय म्हणू आपण, इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स सोबत ठेवत चला. म्हणजे जे तुमच्या शरीराला आलेला थकवा दूर करू शकतील. सगळ्यांनी पाणी बॉटल आणलेत नक्की? दाखवा बरं पाणी बॉटल तुम्ही. व्हेरी गुड, शाबाश. हुशार. व्हेरी गुड. तुम्ही नाही आणलेत बाळा, तुम्ही आणायची. हां, पाणी बॉटल आणायची. दस्ती कोण बांधून येते घरापासून निघताना, बाहेर निघताना प्रवासाला? छान. देशमुख, तू नाही निघत आहे भैया, खोटं बोलतो. कुठे तुझी दस्ती? मोठी दस्ती आहे का? मोठी दस्ती ठेवा बॅगमध्ये, मोठी दस्ती ठेवा. लाजू नका दस्ती बांधायला. दस्ती बांधणं म्हणजे काय खूप कमीपणाचं आहे का? तुम्ही आजारी पडलात तर तुम्हाला बघणारे मित्रमैत्रिणी दवाखान्यात येणार आहेत का? नाही. आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. तर दस्ती बांधून प्रवास करत चला. म्हणणं लक्षात यायला आहे सगळ्यांना? चांगलं राहणार. ओके, आपण सुरक्षित राहूया, सेफ राहूया आणि या उन्हाळ्याचा पुरेपूर फायदा घेऊया अभ्यासासाठी बेटा. ओके, बेसिक डेव्हलपमेंट कोर्स चालू आहे. तुमच्या मागच्या सर्व स्टँडर्डमधलं मॅथमॅटिक्स, इंग्लिश रिवाईज करणं चालू आहे, बरोबर आहे? तर त्याचा भरपूर फायदा घ्या. कंटाळा करू नका आणि दिवसभरातून दुपारी ऐनवेळी नको तेव्हा बाहेर पडू नका. तुम्ही लहान मुलं मम्मी पप्पासोबत शक्यतोवर कोणाचे तरी लग्न लावायला हे ते करायला म्हणून जाऊ नका. घरी राहा, शांत राहा चांगलं. ओके, ठीक आहे बेटा. चला, उन्हाळा आपण आनंदाने एन्जॉय करूया, चांगला एन्जॉय करूया, भरपूर अभ्यास करूया. ओके.